मिड विकेटच्या दिशेने ते शॉट सिलेक्शन करत असतात. परंतु सचिन सावंत स्क्वेअर ऑफ द विकेट, खूप चांगली बॅटिंग त्यांची. पुढचा बॉल काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जात आहेत. एक धाव मिळाली, दुसऱ्या धाब्याकरता सचिन सावंत धावत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली. पहिलं एक मात्र षटक जे होतं पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात धाव फळकावर. 25-26 धावसंख्येचं टार्गेट. 26 धावा बनवाव्या लागतील रॉयल्स टर्नर मिरारो टीमला. फिल्डिंग लावून घ्या कनक 11 टीम, सेटअप करा. फिल्डिंग लावून घ्या अकबर अँड टीम. सुनील प्लीज फिल्डिंग लावून घ्या. वरिष्ठ खेळाडू आहेत सर्व, सिनियर प्लेयर. कोळ्या गटातील मॅचेस मध्ये सातत्य त्यांच्याद्वारे आपण पाहिलं. भांडूप संघाची ही युनिटी 40+ क्रिकेट खेळण्याचा हा फायदा, सातत्याने सराव, त्यामुळेच त्यांचा संघ इथपर्यंत पोहोचलाय. टार्गेट आहे 26चं. मेगा फायनलचा हा मॅच. एक गाव एक संघ आणि दुसऱ्या बाजूला 40+ संघाला आमंत्रण. दोघांमध्ये हा फायनलचा मॅच. उद्या आपण आदिवासी समाजातील संघांना सुद्धा बघणार आहोत. आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगला खेळ करताना दिसलेत आदिवासी समाजातील खेळाडू. मैदान क्रमांक 2 वर तो शेवटचा मॅच त्यांचा पाहिला होता, ज्यावेळेस जीवदानी गिरीज संघाचा पराभव करत पापडी संघाने बाजी मारली आणि पापडी संघ पुढे दाखल झाला. सुनील तयार. स्ट्राइक इन कडे अमीर, नॉन स्ट्राइक इन कडे इसरार. बेस्ट ऑफ लक. सुनील तयार. मोठा फटका आणि या चेंडूला नेमकं कुठे पाठवलंय? आय थिंक आमचे कॅमेरामॅन तरी पोहोचलेत का तिथे? ओहो, व्हॉट हॅपन. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. चौकार. डिका स्पोर्टचे कॅमेरामॅन खूप चांगलं वर्क करत आहेत, जुने विश्वस्त आहेत. राजू मिश्रा, ये क्या हो रहा है सब? ओव्हर पिच बॉल. मोठा फटका. आता लॉंग ऑफच्या वरून चेंडूला पाठवून दिले. सिक्सर. कॅमेरामॅनने आता योग्य ते दृश्य टिपलंय. कॅमेरामध्ये हा षटकार टिपला गेलाय. 6 धावांची मदत मिळाली. 6 धावांची धावसंख्या पोहोचली 10 वर. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 16 धावांची गरज. 4 मध्ये पाहिजे 16. नाईट वॉचमॅन म्हणून आता नाव द्यावं लागेल. जर या मॅचला जिंकून दिलं बॅटर अमीर दापेदारने, टेनिस विश्वामध्ये मोठमोठ्या संघांमधून त्याची वर्णी लागत असते, तसं त्याचं प्रदर्शन होत असतं. अनेक वेळा मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्यांनी बाईक मिळवलेत. ओहो, काय घडलंय? थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे फंबल झालंय. बॅड लाईटचा सामना करावा लागतोय. 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धावांची गरज आहे. 3 मध्ये पाहिजेत 15 धावा. सामना मला आठवला 20 जानेवारी 2018चा. प्रताप भोईरने नवगर संघाविरुद्ध 3 बॉल मध्ये 15 धावा बनवल्यात.
बॅड लाईटचा सामना करावा लागला होता आणि अशा स्थितीमध्ये त्याने ते 15 धावा केलेत. इथे 40+ संघाचं प्रदर्शन खूप चांगलं होतंय. 2 बॉल मध्ये आता पाहिजेत 15 धावा. सुनील तयार. फटका चांगला आहे की नाही, काय घडलंय बघूया. खेळाडू फक्त धावत आहेत, क्षेत्ररक्षक धावत आहेत, चेंडू कुठे आहे ते नेमकं काही कळत नाहीत. अकबर यांच्या हातामध्ये आता चेंडू सापडलाय. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता 14 पाहिजेत. प्रत्युत्तर देत असताना पहिल्या 2 चेंडूंमध्ये धाबा आल्या होत्या. त्यानंतर सुनीलने आपली चपळता दाखवली. बॅक ऑफ द हँड चांगली डिलिव्हरी. कॉंग्रॅच्युलेशन. फायनल मध्ये दाखल झाल्यानंतर हा फायनलचा मॅच जिंकून दिलाय 40+. कनक 11 40+ टीमने भांडूप टीमचा बोलबाला पाहायला मिळालाय. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन, वेल प्लेड. ही पारितोषिकं तुम्हाला